नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, येत्या 15 तारखेला रिक्षा ड्रायव्हर भाऊ आणि कॅब ड्रायव्हर भाऊ यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे जमायचं आहे. कारण तिथं 15 तारखेला आंदोलन ठेवण्यात आलं आहे डॉक्टर केशव सरांच्या नेतृत्वात. तर मित्रांनो, जास्तीत जास्त संख्येने तिथे पोचा, कारण की हे आंदोलन एवढं आपल्याला मोठं करायचं आहे की जेणेकरून सरकारला जाग येईल. डॉक्टर केशव सरांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त संख्येने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करा. मीही येणार आहे. मित्रांनो, हे डॉक्टर केशव सरांकडे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. ना रिक्षा आहे ना कॅब आहे, तरी हे डॉक्टर केशव सर आपल्या गोरगरिबांसाठी हे आपल्याला नेतृत्व सध्या लाभलेलं आहे. आपल्यासाठी लढतायत. मग त्यांना सपोर्ट करण्यासाठी आता हे बघा, रॅपिडो झालं, ओला आणि उबेर ह्या कंपन्या आपल्याला किती रेट देतात. म्हणजे एक 10 रुपये किलोमीटर, 12 रुपये किलोमीटर आपला जो सध्याचा रेट आहे. आपल्या रिक्षाचा रेट घ्या तर 17 रुपये पर किलोमीटर आहे आणि वरती काय पैसे असतील. आणि कॅबचा रेट जो आहे 32 का काय रुपये रेट आहे कॅबचा. तर एवढा रेट असूनसुद्धा आपल्याला 10 रुपये 12 रुपये किलोमीटरनी रेट भेटतात. ही खूपच वाईट परिस्थिती. आपले कामधंदे कसे करायचे, आपण कसं पडा. सरकार तर म्हणते की आम्ही एवढे टक्के गरिबांना गरिबीतून बाहेर काढलं, तेवढे टक्के आम्ही गरिबांना गरिबीतून बाहेर काढला. अरे बाहेर नाही काढलं, उलटा आम्हाला भिकारी बनवायला लागले तुम्ही. आम्हाला जो रेट देत आहे 17 रुपये जर तुम्ही आम्हाला रेट दिला तर आम्ही म्हणू शकतो हो एवढे टक्के तुम्ही गरिबांना गरिबीतून बाहेर काढलं. मग तुम्ही 17 रुपये टक्के रेट न देता 10 रुपये 12 रुपये किलोमीटरनी आम्हाला रेट देताय. तर गरीब तर गरीबच राहणार आहे. आम्ही रोज चाललाय, आम्ही रोज पे करतो, पैसे कमिशन देतोय कंपन्यांना. रोज 19 रुपये, कोण 39 रुपये घेत आहे, कोण 110, कोण 120. हे कंपन्यांचे अलग अलग रेट आहेत जे आम्ही डेलीचे डेली पे करतो. तर आम्ही अजूनच गरीब होत चाललो आहे, नाही की आम्ही गरिबीतून बाहेर निघालो. तर मित्रांनो, ह्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर केशव सरांच्या खंबीरपणे मागं उभं राहायचं आहे, जेणेकरून की आपण बी त्यांच्या नेतृत्वामध्ये या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे, की जेणेकरून बी आपल्याला चांगला आपला रेट भेटू शकतो, आपल्या हक्काचा रेट भेटू शकतो. याच्यासाठी मित्रांनो, येत्या जे 15 तारीख ठरवलेली आहे आझाद मैदान येते सकाळी 11 वाजता. तर मित्रांनो, जास्तीत जास्त संख्येने आपल्याला त्या ठिकाणी पोचायचं आहे, की जेणेकरून सरकारपर्यंत आपलं आवाज आहे तो पोचवता येईल. डॉक्टर केशव सरांना आपल्याला काय काम नाही करायचं आहे, फक्त आपल्याला आपली मेजॉरिटी दाखवायची आहे आणि तिथं फक्त त्यांच्या सोबत उभं राहायचं खंबीरपणाने, की जेणेकरून सरकारला जाग येईल की हा भाऊ, हे रिक्षावाले बी आणि कॅबवाले बी काहीतरी करू शकतात हे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. जर एक दिवस कॅब आणि रिक्षा जर बंद झाली तर काय होऊ शकतं. हे मोठमोठे ऑफिसर लोक आहे, मोठमोठे साहेब लोक आहे, मोठमोठे घरातले लोक आहेत. हे जर एक दिवस जर कॅब बंद झाली आणि रिक्षा बंद झाली तर मग यांचे काय हाल होऊ शकतात. नाही लोक ऑफिसला जाऊ शकतात, ना टायमावर कुठं पोचू शकतात. आपण एवढं त्यांना सेवा देतो, पार त्यांच्या घरापर्यंत जातो गाडी घेऊन. वरतून भैया बोलतात ते फोन करून, भैया जी गेट के अंदर आओ ना, ए विंग में आओ, बी विंग में आओ. तेही आपण जातो आणि त्यांना पिकअप करून त्यांना ज्या ठिकाणी जायचं असतं त्या ठिकाणी आपण त्यांना सोडतो. एवढी चांगली आपण सुविधा त्यांना आपण या ठिकाणी देतो, तरी आपल्याला एवढा कमी रेट देतात आणि त्याच्यातूनही आपलं कमिशन कापतात. आता उबेरचाच घ्या, उबेर दाखवताना 250 रुपये दाखवतो जेव्हा आपण बुकिंग उचलतो आणि कस्टमरला आपण त्यांच्या ठिकाणी ड्रॉप करतो. तर 250 तर सोडा, डायरेक्ट 230, 235 असे आपल्या अकाउंटमध्ये येतात. म्हणजे ते दाखवताना ते तर वेगळेच पैसे काढतो, त्याचा तर विषयच नाही. ते तर सर्वांनाच माहिती आहे हे उबेरचं काय झंझट चालू आहे. ते एक वेगळ्या तऱ्हाचं ते उबेर आहे. तर याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला आपल्या हक्काचे पैसे 17 रुपये पर किलोमीटर आणि कॅब ड्रायव्हर भाव आहेत ज्यांना 30 का 32 रुपये त्यांचा रेट आहे, ते मिळण्यासाठी एक नेतृत्व करणारा असा लढवाई आपल्याला भेटलेला आहे, की आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. मला तर एवढंच म्हणायचं मित्रांनो, मोठ्या संख्येने तुम्ही बी आझाद मैदानला मीही जाणार आहे, माझ्या मित्रांनाही सांगणार आहे तुम्ही बी चला. ज्यांना यायचं असेल ते येईन, ज्यांना नाही यायचं मग नाही आलं तर ते जे आपल्याला घिसीपिटी जिंदगी देते जी आहेच आपली, 10-12 रुपये किलोमीटर मारा आणि मारा तुम्ही जिंदगीत. भिकारी ते काय म्हणतात ना, ते कधीच वर येऊ शकत नाही तुम्ही लोक. जे आहे आपल्याला हप्ता भरायचा बी गाडींचा मुश्किल होईल, घर चालवायचं सोडा, आपल्याला गाडीचा हप्ता भरायला बी एवढं मुश्किल होईल सध्या येण्याच्या काळात. तर मित्रांनो, हीच आत्ताची वेळ आहे, की भरपूर म्हणजे हीच आत्ताची वेळ आपली अशी आहे की डॉक्टर केशव सरांच्या नेतृत्वात आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. मित्रांनो, भरपूर असे रिक्षा ड्रायव्हर आहेत की त्यांना माहीत बी नाही की असं काही आंदोलन सुरू झालं आहे आणि या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. कॅब ड्रायव्हर भाव झाले, त्यांना माहीत नसेल, जे जास्त करून ऑनलाईनवर ॲक्टिव्ह राहत नाही, त्यांना माहीत नाही की असं काय आंदोलन होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा,
जेणेकरून त्यांना मी माहीत पडेल की या ठिकाणी या तारखेला हे आंदोलन होणार आहे, की त्यांना मी सहभागी होईल. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.